कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला का नाही हे जाणून घ्यायचं असतंय का त्या मास्तरनीची तू कवा वाट लावणार आहेस। मला एवढंच कळलं का नाही मग मला दुसरं काय बी नग एका शब्दानं तुला विचारणार नाही बघ काय। त्याचाच बंदोबस्त लावायचा आहे। हे ठेव तुझ्याकडं, आम्ही सांगू तेव्हा द्यायचे। कुणाला? झालं, विचारलास का प्रश्न? अगं तसं नाही, पण हे ज्याला द्यायचे असतील तेव्हा सांगू आम्ही कुणाला द्यायचे ते। हा, नाव पण सांगू। आता आणखीन काय प्रश्न आहेत का? झालं तुझं? हा ताई, शेवटचा एकच प्रश्न आहे, विचारू? हायच का आता? विचार, पटशिरी विचार, निघायचंय। अगं हेच तर हाय, हेच मला विचारायचं होतं का आपण निघायचं कधी बाहेर। मला का नाही त्या मास्तरनीची कवा एकदाची वाट लागते असं झालंय बघ। लावणारच होता मी, पण आम्ही तुला एक काम करायला सांगितलं होतं, ते केलंस काय तू? मग ताई एकदम परफेक्ट, एक नंबर काम करणार बघ मी तुझं। बघूया आता किती परफेक्ट करते असते। हा, ते पैसे नीट ठेव, सांगू तेव्हा दे। अरे देवा, खाल्लं की तुम्हाला सापानं? ठीक आहे बाई, इतकी वर्ष त्या भुवनेश्वरीने डसले, या सापाने खाल्लं तर काय फरक पडतो? हा खेळाचा पट म्हणजे आपलं घर आहे, यातला साप म्हणजे भुवनेश्वरी आहे आणि शिडी म्हणजे अक्षर आहे। साप शिडीच्या या खेळात एका मार्गावरून आपण जेव्हा पुढे जात असतो तेव्हा आपल्याला अडचणी म्हणजे साप आणि संधी म्हणजे शिडी दोन्ही आपल्या वाट्याला येतं। आयुष्यात आपल्याला अडचणी अडथळे येतातच, जशी ती भुवनेश्वरी आहे, पण हे अडथळेच आपल्याला चिकाटी धैर्य यांचं महत्त्व शिकवतात, जे मी शिकलोय। म्हणून तर इतकी वर्ष तुमच्या मुलीला लांब ठेवलंय मी माझ्यापासून। आधिपती म्हणतोय ते खरंच आहे। भुवीला नावं ठेवल्याशिवाय, भुवीला वाईट बोलल्याशिवाय तुमचा दिसत जात नाही। जे भोगले तेच बोलतोय नाही, तुम्हाला तर सगळं माहिती आहे। पण ही अक्षरा आली आणि माझं आयुष्य बदललं। तिनं लढायला शिकवलं मला। 3 1 2 3 बघा, अक्षराचं नाव काढलं आणि शिडी मिळाली। आई अक्षरामुळेच मला एक सकारात्मक दृष्टिकोन मिळालाय, लढायची जिंकायची एक उमेद मिळाली आहे। आता अक्षरा घरी परत आली ना की मी तिला हरू नाही देणार। माझ्या डोळ्यासमोर ती पोरगी घराच्या बाहेर गेली, मी काही करू शकलो नाही। त्यानंतर मी अक्षराशी बोलायचा प्रयत्न केला होता, पण तिच्या वडिलांनी फोन घेतला होता। त्यांनी मला निक्षून सांगितलं की पुन्हा अक्षराला फोन नाही करायचा, तिच्याशी कुठलाही संपर्क साधायचा नाही। खरं तर मी अक्षराला भेटायला जायला हवं होतं तिच्या घरी, तिच्याशी बोलायला हवं होतं, पण आई मी मुद्दाम नाही केलं ते। कारण मी जर तसं केलं असतं आणि त्या अधिपतीला कळलं असतं तर त्याला आवडलं नसतं। भुवनेश्वरी रेला पडली असती, तिनं आणखी काटे पेरले असते त्या दोघांच्या मार्गात। म्हणून इतके दिवस शांतपणानं मी अक्षराच्या परत येण्याची वाट बघितली। आणि असंही आई, जोपर्यंत अधिपती आणि अक्षराची दिलजमाई होत नाही तोपर्यंत मी तिला इथं आणून काय करणार होतो। नशिबानं आता ते दोघे जण भेटलेत, आता अक्षरा घरी परत येईल। आता एकदा अक्षरा घरी परत आली नाही तर मी तिला पुन्हा इथून हलू नाही देणार, तिला हरूही देणार नाही। अधिपती आणि भुवनेश्वरी काय वाटेल ते करू देत, मी नेहमीसारखा तिच्या पाठीशी उभा राहीन। बाबा असं का बोलताय तुम्ही? अगं, मला जे वाटलं ते बोललो मी। पण सत्य कुठलं सत्य? काय म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुझ्या नात्याबद्दल। म्हणजे हे बघ, तुझ्या नात्याला भविष्य आहे का नाहीये याचा जरा प्रॅक्टिकली विचार कर। बाबा अहो, पुन्हा तेच? तेच नाही, खरं बोलतोय मी। हे खरं नाहीये बाबा, मी तुम्हाला सांगितलंय। मग काय खरं आहे? खरं हे आहे की माझ्या आणि अधिपतींच्या नात्याला भविष्य आहे। आम्ही एकत्र येणार आहोत, पुन्हा सगळं चांगलं होणार आहे, आमचं भांडण मिटणार आहे, मी अधिपती आमचं बाळ, आम्ही सुखा समाधानाने आमच्या घरी राहणार आहोत। असं तुला वाटतंय अक्षरा? म्हणजे हे बघ, हे सगळं अधिपतींनाही वाटायला हवं ना। तसं जर त्यांना वाटत असतं तर ते तुला न्यायला आले असते एव्हाना। हो बाबा, आम्ही भेटलो आता, आम्ही भेटलो, हे काय कमी आहे का? हे बघ, ते तुला अचानक भेटले, खुश होण्यासारखं काहीच नाही अक्षरा। पण आमचं बोलणं झालं बाबा। अगं, तू समोर दिसलीस म्हणून ते बोलले, त्याच्या पुढे त्यांनी काहीही केलं नाही। हे बघ, मला असं वाटलं होतं की काल तुमचं बोलणं झालं
म्हणजे आज ते इथे येतील, तुझ्याशी बोलतील, माझ्याशी बोलतील, आपल्या सगळ्यांशी बोलतील. जे काही घडलं ना ते सगळं विसरून पुढे जाऊ असं म्हणतील. पण ते काहीच घडलं नाही. म्हणजे मी जे म्हणतोय ना तेच खरं आहे. तू त्यांच्या आयुष्यात त्यांना नकोयस. नाहीये हे खरं बाबा. हा मग तेच जरा कामगार वाढवायचा विचार करत होतो आम्ही, म्हणताना बोलवलं तुम्हाला. सरकार तुम्ही फक्त बोला, पाहिजे तेवढी कामगार हजर करतो. विश्वासू माणसं पाहिजेत बरं काय. देणार सरकार. अहो तुम्ही काळजीच करू नका. केव्हापासून कामगार पाठवू बोला. काय म्हणतात तुम्ही, तयारीत आजच्याला तर चालतं, 1-2 दिवसात करून टाकू. तुम्ही म्हणलात तर उद्याच कामगार पाठवतो. नाही नाही, लगेच उद्या नको. जरा 1-2 घरगुती काम आहेत आमची, तेवढी मार्गी लावतो. मग मी तुम्हाला फोन करतो काय, मग घेऊन या. व्यवहाराचं जे काय असेल ते त्या दिवशीच बघूया आपण. ठीक आहे सरकार, तुम्ही म्हणाल तसं. येऊ का मग? या या या. ओंकारदादा येतो. बरं झालं हे काम डन झालं. आता नवीन कामगार आले ना की काम एकदम फास्ट होईल. ते त्याच्यासाठी त्याला अर्जंटमध्ये बोलून घेतो. तू फॉलोअप घे बरं का याचा. बरं ते मी सगळं करतो. आजची सगळी तुझी कामं झाली आहेत. हा आता तू घरगुती कामाकडे लक्ष दे. कसलं? अरे वहिनींना भेटायचं ना तुला. काय माझ्यापेक्षा तुला आणि शिवानी वहिनीनंच जास्त घ्यायला लागले काय? बघतो की करतो. मला बी आता असं वाटतंय की मिटवायला पाहिजे सगळं. मास्तर मैसनी घरला घेऊन यायला पाहिजे. मॅडम, नोटीस तयार आहे. आपण बोललो तसं सगळं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ठीक आहे, मग आता पुढं काय करायचं? अधिपतींना ड्राफ्ट पाठवतो लगेच. थांबा थांबा, तसलं काही करू नका. नाही म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे काय बी झालं तरी अधिपतीनं यातलं काय बी कळता कामा नाही. मॅडम असं कसं? म्हणजे मॅडम त्यांना नोटीस पाठवावी लागेल, नाहीतर मग ह्याच्यावर सही कोण करणार? तुम्हाला त्यांची सही पाहिजे ना? हो मॅडम, त्याच्याशिवाय पुढची प्रोसिजर होणार नाही. मिळल मिळल, तुम्हाला सही मिळल. मॅडम आत्ताच आपण म्हणालात ना की त्यांना काही कळता कामा नाही. मग त्यांची सही कशी मिळणार? आणि त्यांच्या सहीशिवाय काहीच होऊ शकणार नाही. मिळणार तुम्हाला त्यांची सही, ते समजा तुम्ही आमच्यावर सोपवा. बाई अहो या आता येड लागल्याने झाले. विचार करतोय मी, तुम्ही का नाही आमच्या आयुष्यातल्या इंद्रधनुष्याने आला बरं काय. तुम्ही आल्यापासून आमचं ब्लॅक अँड व्हाईट आयुष्य असं एकदम असं रंगीबिरंगी नाद खुळवून गेलो. हा गोड गोड गार गार फुलात आला. पण नाही इंद्रधनुष्य पण नाही तुम्ही, कारण काय इंद्रधनुष्यात बी 7च रंग असतात म्हण. तानापी निपाजा. तुम्ही का नाही त्याच्यापेक्षा जास्त मल्टी कलर हो मॅटर आहे तुमचा. त्याच्यापेक्षा जास्त रंग आहे तुमच्यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.